विविध वृत्तपत्र आणि तत्समविषयक याची सरकारी बंधुभगिनींना बऱ्याच दिवसातून अजून या ठिकाणी आलं. मला माहीत नव्हतं की माझी ओळख जादूगार म्हणून केली आहे. आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना इथे जवळच जादूगार रघुवीर म्हणून राहत होते आणि आम्ही कधी जाता येता त्या ठिकाणी थांबून त्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करायचो. पण त्याची काही जादू आत्मसात करता आली तर ती गोष्टीच्या आयुष्यात उपयोग होते. त्याचा हा चेष्टेचा वाद करून द्या. मला आनंद आहे की आज भेटता आलं. ही संबंधितांची संघटना दादांचा ही जागेची ज्या वेळेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझ्या पुढं होता आणि त्यावेळी त्या कलेक्टरला मी सांगितलं ही जागा अतिशय अफूट आहे, अधिक घ्यायची गरज आहे. इथं आम्ही SMDC फाउंडेशन मला तो पत्रकार मित्रांनी सांगितलं ही जागा आम्हाला गरजेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे काय अधिक नको. आणि त्यामुळे साधारणतः व्यवहाराचा तुमचा संबंध हा याचा स्पष्ट होतो. आता का नवीन जागेच्या शोधात आहे, चांगली गोष्ट, त्याच्यात यश मिळो अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पत्रकार, वृत्तपत्र या सगळ्या गोष्टीची ठरवून मला 1958-59 की त्यावेळेला सकाळमध्ये जाहिरात आहे की चिरणी पत्रकार याच्यासाठी अर्ज करा आणि माझी मुलाखत एक कर्नल साठे म्हणून ग्रस्त होते सकाळमध्ये नानासाहेब फुलेकांच्या बरोबर. त्यांनी माझी मुलाखत घेतली. मी आणि माझे मित्र विठ्ठल महियार आमच्या दोघांची त्यांनी निवड केली आणि निवड केल्याच्या नंतर काही दिवस त्या ठिकाणी सावंतांचा सगळा संच यांची काही वैशिष्ट्य होती. त्यातल्या बातम्या बघितल्याच्या नंतर मी सुद्धा अस्वस्थ व्हायचो. बातम्या काय त्यांना आपल्या गावचं काहीतरी आलं हे कळल्याच्या नंतर वृत्तपत्राच्या बद्दलची अस्मिता त्यांच्यात वाढते. त्यामुळे निर्माण नदीला पूर आला आणि लोकांनी कलिंगडाची लागून केली ती कलिंगड वाहून गेली. आता ही बातमी सकाळमध्ये. आता या सगळ्या बातम्या मला अस्वस्थ करायच्या. पण त्यावेळेचे जे
जे कोणी होते माझ्याकडं त्या सगळ्यांचा दृष्टिकोन शेवटच्या माणसाच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी साधी असली तर तिला प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखादं वर्षांचं काढावं. आणि मी आणि आमचे एक दोन मित्र होते, दोघांनी म्हणून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं, साधारणतः एक दोन अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा जे काँग्रेस भवन आहे तिथे मी राहत असे आणि आमची काही लोकांची मैत्री झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, आणि एक शशीशेखर वेधक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंडला असत. नंतर ग्रुप असायचा. त्यावेळेला वेधक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. असा एक अनुभव इथला होता, पण त्याच्याबद्दल काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे दोन सहकारी प्रत्येकाने 5,000 रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून राजनीती नावाचं एक पत्रक काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं त्या काळात. त्यांचे शशीशेखर वेधक हे इंग्रजमध्ये बरेच दिवस राहून आल्यावर ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण काढावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र, शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं मांडलं आणि आम्ही शेवटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरात एक भगिनी होत्या आणि त्याला काय म्हणतात, म्हणजे देवी अंगात येते ना, असं काहीतरी त्याला होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचं खर्चात होतं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकाला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला. पुन्हा तो अंक दिसला नाही. आम्हालाही दिसलं नाही, वाचकांना दिसलं. या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात पडायचं नाही हा निकाल घेतला. पण माझ्या धाकट्या भावाला काही ते आवडलं नाही. तो बिचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे, त्यांचं काही चालून द्या, पण मी काही त्याच्यामध्ये नाही असं शास्त्र. म्हणजे आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या वृत्तपत्र क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्याबद्दलचा प्रश्न न विचारता इतर काही विचारायचं. तुमच्या नजरेतनं पत्रकारिता कशी बदलते? काळ बदललाय, तुम्ही एवढ्या वर्ष पत्रकारिता बदलली, आता कशी पत्रकारिता बदलली? तंत्रज्ञान साहजिक आहे. आता टेक्नॉलॉजी
या सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम करते. सुधारणा आहे, क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये तुमच्या स्पर्धाही दिसते. कोणता अंक वाचावा आता प्रत्येकाच्या अगदी नियोजन असतात. आता मी सांगणं गैरसमज करू नका. आता मी दिल्लीमध्ये जे असतो, पार्लमेंटच्या सेशनमध्ये राहतो, पहिला अंक मी जो एक्सप्रेस असतो आणि नंतर इतर अंक असतात. महाराष्ट्राच्या वेळी मी येतो तो पहिला अंक ना पुण्यनगरी किंवा तत्सम सगळे महाराष्ट्र सगळे. एक काळ असा होता की वृत्तांतपत्र वाचायचं म्हणजे त्यानंतर नुसतं वृत्तपत्र नाही तर त्याच्यात अग्रलेख कोणाचा याच्यावर वृत्तांतपत्रांचं लक्ष असतं. गाभर करणे, त्याच्यानंतर गोविंद चळवळकर आणि त्याच्यानंतर रणा लाथे. लाथे ही लोकसत्तेला होते. जीवी हे महाराष्ट्र त्यांची सुरुवात करायला झाली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये गोविंदराव होते. या सगळ्यांचं म्हणजे बातमीपेक्षा आजचा अग्रलेख काय याच्यावर आम्हाला लोकांचं जास्त लक्ष आहे. आणि त्याच काळात आणखीन एक संपादक होते, त्यांचं नाव फा गाडगीळ. फा गाडगीळ यांची सुद्धा अग्रलेख आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये आल्याच्या नंतर प्रभातमध्ये वारा कोथाऱ्यांचे अग्रलेख हे सुद्धा वाचिनीय अशा प्रकारचे अग्रलेख असायचे. त्यामुळे वृत्तपत्राकडे बघत असताना माझा सुरुवातीचा दृष्टिकोन त्याचे संपादक आणि त्यांचे लिखाण आणि आज गोविंदरावनी काय लिहिलं आहे तर जीवींनी आज काय लिहिलं आहे, एखादी घटना देशामध्ये घडली तर त्याचा औत्सुक्य असायचं. हल्ली माफ करा संपादकांची फारशी ओळख नाही. म्हणजे एक दिवशी मी प्रवासात होतो आणि माझ्या शेजारी गृहस्थ बसले होते. त्यांना मी सहजच विचारलं आपण काय करता. त्यांनी सांगितलं टाईम्स वगैरे नाही. म्हणजे टाईम्सचे अमुक अमुक संपादक नाही. मी तो विभाग मी बघत नाही. मी संपादक आहे पण माझा विभाग वेगळा. आता संपादक म्हणजे आमच्या डोक्यात एडिटोरियल वगैरे हे सगळं वेगळं आहे. पण आता मोठ्या वृत्तांतपत्रात एकापेक्षा अधिक संपादक आणि त्यांचे वेगवेगळे आमच्या औद्योगिक झालेलं. पण हा बदल हा ठिकठिकाणी बघायला मिळतोय. ही गोष्ट आजची वस्तुस्थिती. इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे कसं बघतात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि डिजिटल नवीन माध्यम हे बंद करणार. मला खरं तुम्हा लोकांची भयंकर काळजी असते. तरी 2-3 कारणं. तर मी दिल्लीमध्ये असतो त्यावेळेला एक दिल्लीच्या हवाचे थंडीच्या दिवसात थंडी, उन्हाळ्याच्या दिवसात प्रचंड उन्हाळा. आणि काही घडलेलं असलं समजा मी मुंबईवरून दिल्लीत गेलो मे महिना आणि माझ्या दाराशी 30-40 कॅमेरामॅन घेऊन उभे असतात. आणि मला खरं सांगतो मला वाईट वाटतं. त्या उन्हामध्ये तासनतास दिवसाचे उभे असतात. आज ही इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि तत्सम सगळे त्यांचे सहकारी हे तासनतास हे उजू डोक्यात घेऊन आम्हाला लोकांच्या मागं फरत असतात. हे चित्र कसं बदलायचं मला माहिती नाही. पण ही अस्वस्थता करणारे चित्र आहे. विशेषतः दक्षिणेतली काही राज्य तिथंही आणखीन चित्र गंभीर आहे. उदाहरणार्थ तामिळनाडूची एखादी महत्त्वाची बातमी असेल तर केरळची बातमी असेल तर या दोन्ही भागातले त्या दोन्ही राज्यातले प्रत्येकांची संख्या इतकी जास्त असते आणि इतके यातना सहन करून ते वृत्त मिळवायच्या प्रयत्नात असतात
त्यांची अवस्था ही काही चांगली नाही. जरूर काही लोकांशी बोलायची संधी मिळाल्याच्या नंतर आपलं मत त्या ठिकाणी मांडायला एक अपॉर्च्युनिटी आहे ती असते. पण एकंदरीत या दोन्ही विभागात आणि प्रिंट मीडियातले पत्रकार याच्यामध्ये फरक दिसतो. तुम्हा लोकांची चिंता वाटावी अशी स्थिती आहे. इंडियन एक्सप्रेस पाहिजे वाचतो. चांगला हल्ली वाचायला लागले. संपादक चांगले लक्षात. नमस्कार, मी ओंकार बाबळे, इंडिया टुडे आहे. आणि मला विचारायचं की आपण आता बदलत्या मीडियाबद्दल किंवा तुम्ही असं म्हणताय की प्रिंट मधून आपण आता इलेक्ट्रॉनिक मध्ये आलो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बदलत्या मीडिया सोबत मतदारांचा कल बदललेला आहे आणि त्यावरून येणाऱ्या काळातलं राजकारण तशा पद्धतीने बदलणार आहे आणि आता ते तितकं उगवत झालंय. तर ज्या पद्धतीने मीडिया बदलतोय तसा मतदारांचा कल बदलतोय आणि इन्फ्लुएन्सिंग वोटर पॅटर्न जो बदलतोय ना, त्याच्यावरून तुम्हाला आताची पॉलिटिकल सस्टेनेबिलिटी कशी वाटते आणि एक राजकीय नेता म्हणून तुम्हाला याचं भविष्य काय दिसतंय? दोन गोष्टी आहेत. सिरियस जर्नलिझम करणारे जे लोक आहेत त्यांनी उद्याच्या निवडणुका किंवा त्या संदर्भात लिखाण केलं की त्याचा नक्की परिणाम होतो. त्यांचा परिणाम आम्हा लोकांच्यावर होतो, वाचकांच्यावर होतो. आणि त्याचे खास अंक ज्यावेळी तुम्ही लोक काढता आणि तो अंक काढत असताना तुम्हा लोकांचा सर्वे हा ऑथेंटिक कितपत आहे त्या दृष्टीने तुम्ही काय काळजी घेतली, काय कष्ट करतात, हे जर स्वच्छ झालं की त्याचा नक्की परिणाम हा मतदारावर होतो. एकंदर हल्लीच्या काळामध्ये मीडिया हा आमच्या क्षेत्रामध्ये अत्यंत इफेक्टिव्ह आहे. त्याची उपयुक्तता समाजाला आम्हा सगळ्यांना अधिक आहे. परंतु काही वेळेला स्वच्छ चित्र असं जाणवतं की वृत्तपत्रात येणाऱ्या ठळक बातम्या किंवा लिखाण याच्यामागं कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग करते. कधी काही तुम्हा लोकांशी व्यक्तिगत चर्चा करायची संधी मिळाली मग सत्य आम्हाला कळतं हे कुठून इन्स्ट्रक्शन आलेले आहेत, कुठून फोन आलेले आहेत. तुम्ही दिल्लीमध्ये तुम्हाला संधी मिळेल का नाही माहिती नाही, पण प्रधानमंत्री राहतात त्या जागेचं पूर्वीचं नाव वन रेस्कोर्स होतं. वन रेस्कोर्सचं आमचं एक जवळीक होती आणि त्याचं कारण वन रेस्कोर्सला यशवंतराव चव्हाण राहायचे. अनेक वर्ष तिथे ज्यावेळी गेले महाराष्ट्रातनं डिफेन्स मिनिस्टर झाले, थोडे दिवस एका ठिकाणी होते, नंतर वन रेस्कोर्स आले. आता ते वन रेस्कोर्सचं नाव बदललं आणि त्याचं नाव आता काहीतरी लोकसेवक वगैरे असं काहीतरी लोककल्याण असं. आणि ते जे निवासस्थान आहे ते निवासस्थान 4 बंगले संजय कुणी बघितली मंत्र्यांची, माझं बघितलं. ते साधारणतः
अशी 4 घरं एकत्र असलेलं. आता त्या ठिकाणी एके ठिकाणी आम्ही कोणी गेले, तुम्ही गेला, तुळे असेल, अपार्टमेंट असेल, ऑफिशियल मिटिंग असतील, एका बंगल्यात ते असतात. दुसऱ्या बंगल्यामध्ये त्यांच्याकडे येणारे कोणी गेस्ट, कुटुंबातले वगैरे त्यांच्यासाठी एक असतात. तिसऱ्यामध्ये ते स्वतः असतात आणि चौथ्यामध्ये असा रोजच्या वर्षांसाठी 120 असे हे सगळं वागणारं अशी एक व्यवस्था अतिशय उत्तम आणि त्या ठिकाणी केली. फारच एखाद्या सरकारी गोष्टीवर किंवा शासकीय नेतृत्वावर तर ती प्रचंड जर झाली असेल तर तिचं वचन लावलं तरी तिकडं कळतं. म्हणजे मालकांच्या किंवा लोकांची नाही. आणि तेव्हा जिथं सूचना द्यायची तिथे सूचना दिली जाते. चांगलं असेल तर चांगलं सांगतात असं ऐकतो, पण चांगलं नसेल तर त्या संबंधीची काही सूचना असते ती फार स्वच्छ कळवली जाते. ही बदल यापूर्वी कधी बघायला मिळत नव्हते, ते हल्ली बघायला मिळतात. आहे किस्से आम्ही ऐकले आहेत संपर्काचे, वैयक्तिक संपर्काचे, बातमीदारांबरोबरचे. तर आता असे मनातलं व्यक्त करावं असे बातमीदार आपल्या जवळ आपण म्हणजे बोलावं असं वाटेल असे बातमीदार आहेत का, आणि आपण त्यांना आपली जादू सांगता का? खरं सांगू का, माझा पहिला इतका कॉन्टॅक्ट राहिला नाही. म्हणजे तुमच्याकडे मी कधी आलो पूर्वीच्या काळात तर 70% लोकांना मी ओळखत असे नावाने. आता मगापासून मी विचार करतोय, मला 3-4 लोक दिसतात, हे आता आहेत का नाहीत माहिती नाही. थोडे लोक या ठिकाणी दिसताना त्याचं कारण आहे जनरेशन गॅप आहे. मी काही दुसरं काही कारण नाही. क्षेत्र बदलली, व्यक्तिगत मी पूर्वी इथं उतरायचो. बारामती गेस्ट हाऊस म्हणून एक जागा करायची तुमच्यातल्या काही लोकांना माहिती. म्हणजे संध्याकाळी गेल्याच्या नंतर अनेक गप्पा गोष्टी, चर्चा या सगळ्या गोष्टी मुक्तपणाने चालायच्या. आज एक तर मी तिथं फारसा राहत नाही. दुसरी गोष्ट, पत्रकार कॉलनी जी आहे माहिती नाही तर तिथं पत्रकारच नक्की राहतात का आणि तिथून राहतात, पण जे काय असेल तो माझा कॉन्टॅक्ट असा राहिलेला नाही. विचार ना. त्यांनी काल म्हटलंय की शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी उमेदवार दिल्यामुळे माझा पराभव झाला. हा एक भाग, कारण हे महाविकास आघाडीशी संबंधित विषय आहे. आणि दुसरं छगन भुजबळांची आपल्या अलीकडे झालेली भेट, ती केवळ त्या आरक्षणाच्या विषयापुरते किंवा राज्यातल्या वातावरणापुरती मर्यादित होती का आणखी काय? जयंत पाटील यांचा आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. एकत्रित याचा अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सगळ्यांच्या वतीने उमेदवार ठरवायचा आमचा निर्णय झालेला नव्हता. माझा इंटरेस्ट नव्हता. कारण माझ्या पक्षाकडे सगळी म्हणून 12 मते होती. आम्हाला एका पक्षाला निर्णय सफल करावा असं वाटलं.
त्याला कारण होतं. कालची लोकसभेची जी निवडणूक झाली ती आम्ही तिघांनी एकत्र लढवली. ती एकत्र डावे त्याच्यात CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष हे येतात. त्यांनी आमच्याकडे काही जागा मागितल्या होत्या आणि ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यावेळेला काँग्रेस, शिवसेना आणि मी तिघे एकत्र असताना मी आमच्या सहकार्यांना सांगितलं की आता आपण डाव्या पक्षांना अकोमोडेट करू शकत नाही, पण यानंतर निवडणुका द्यायची ते विधान परिषदेच्या असतील किंवा उद्या महाराष्ट्राच्या असतील तर तिथं आपण कुठे यांना अकोमोडेट करू. ते सगळ्यांनी मान्य केलं, डाव्या पक्षांनी मान्य केलं. पैकी आम्हाला यश चांगलं मिळालं. त्यामुळे माझ्या मनात एक गोष्ट होती की संधी आली तर डाव्यांचा कुठेच विचार करावा. आणि त्याच्यात मी आमच्या सहकार्यांना कळवलं की आमच्या पक्षाकडे 12 मते आम्ही 12 मते शेकाफला देऊ इच्छितो. त्याच वेळेला काँग्रेसकडे मतं जास्त होती. त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साहजिकच आहे. शिवसेनेकडे थोडी जास्त होती पण पुरेशी नव्हती. त्यांनी निर्णय घेतला आपला उमेदवार उभा करायचा. आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती. माझं व्यक्तिगत मत वेगळं होतं. तुम्ही लक्षात घ्या, काँग्रेसकडे त्याची 40-42 आमदार होते. किती होते? 37. आमच्याकडे 12. शिवसेनेकडे 16. आम्ही काय म्हणजे माझं गणित वेगळं होतं. काँग्रेसकडे जेवढी मत आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं. निवडून यायला त्यांना 22-23 हवी होती. माझी सूचना होती तुम्ही तुमच्या आधीची काय असेल ती सगळी तुम्हाला घ्या 1 नंबरची, आणि 2 नंबर 50% शेकाफल द्या, 50% शिवसेनेला द्या. 1 नंबरची गरजेपेक्षा जास्त मतं असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या 2 नंबरला मिळते. आणि 2 नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकाफला द्यावं. हे जर केलं असतं तर माझं गणित आहे तिन्ही उमेदवार आले असते. हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही, ते मान्य झालं नाही. आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही. कुणी कुणाला फसवलं नाही. फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती, एवढंच. दुसरा काय हल्ली 2-3 भाषणं त्यांची फार छान झाली. 12 वर्षीला चांगल्या दिवशी गेले होते आणि बऱ्याच गोष्टी बोलले. त्याच्या आधी ते वीजला गेले होते, तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारचं भाषण दिलं. त्या दोन्ही भाषणामध्ये त्यांनी माझ्याबद्दलची प्रचंड आस्था व्यक्त केली, कौतुक व्यक्त केलं. आणि त्याच्यानंतर मला ते भेटायला मला थोडं बरं नव्हतं, थोडं ताप होता, त्यामुळे मी सुट्टी काढली. कळलं मला, झोपेतनं उठवलं, उर्ज्वल साहेब आले. म्हणजे कधी आले? त्याला 1 तास. म्हणजे 1 तास हो म्हणजे ते जायचंच नाही म्हणजे विश्लेषण. ठीक आहे म्हणजे ते आले
आणि त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या की या गोष्टी केल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचं हित आहे. महाराष्ट्राचं चित्र जर दुरुस्त करायचं असेल तर तुम्ही याच्यात येण्याची आवश्यकता आहे. त्यांची भूमिका अशी होती की त्या एका मिटिंगला मी गेलो नाही, मी किंवा आणखी आमची सरकारी गेली नाही. आणि त्याची कारणं दोन होती. ही बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली. आमच्या वाचनात असं आलं की मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकारी जालना जिल्ह्यामध्ये गेले होते आणि तिथं जे उपोषण चाललं होतं दरांगीचं, त्या उपोषण करणाऱ्यांना ते जाऊन भेटले. तुम्ही त्यांचे फोटो छापले होते. त्यांचा काय सुसंवाद झाला आम्हाला माहिती नाही. तो सुसंवाद झाल्याच्या नंतर थोड्या दिवसांनी उपोषण सोडलं. आणि मुख्यमंत्री यांचा एक संयुक्त कार्यक्रम मी पाहिला. तुम्ही कदाचित आम्हाला माहीत नव्हतं. दुसऱ्या बाजूला तिच्या संदर्भात भूमिका मांडण्याच्या गृहस्थांनी त्या ठिकाणी त्यांचं उपोषण सोडायला राज्य सरकारचे 4-5 मंत्री हे त्या ठिकाणी गेले होते. नाही आणि त्यामुळे त्यांच्याचा सुसंवाद आम्हाला माहीत नसतो. मिटिंगला न जाण्याचं कारण एक सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात. एक धनंजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात. आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही मोठी विधानं करतात. पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्या पुढे येत नाही. केलेले आहेत दिली तर त्याचा विचार करू शकतो. लोकांच्या तुम्ही तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं योग्य असत नाही. सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा सांगावा, त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ. ही भूमिका समंजसपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं. आता भुजबळ आले. भुजबळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं सोडून द्या आणि यातनं आता मार्ग काढावा लागेल. महाराष्ट्रामध्ये वक्तव्य केली की वाद वाजवायला मदत करणारी होती. त्यांनी मार्ग सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी नाही ती दिसलं नाही. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे देवेंद्र फडणवीस होते, अजित पवार होते आणि आणखीन काही. आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली. त्यातनं काय घेतली
घेऊन आता शांतता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवारांची गरज आहे असं मार्गदर्शन उज्ज्वलांनी मला केलं. ही गोष्ट नाकारता आणि त्यामुळे त्यातनं आता बघूया. मी त्यांना सांगितलं तेव्हा तुम्हाला जर ह्यातनं प्रश्न शोधायचे असतील तर एक दरांच्या फासांना काय तुम्ही कमिशनर दिल्या, त्याच्यात कोणत्या गोष्टीची तुम्ही पूर्तता केली किंवा करणार आहात हे त्यांना आणि बाकीच्यांना सांगावं. त्यांच्या हिताची जी काही तुम्ही कमिशन केली किंवा व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्यापुढे सादर करा. तर त्याला तुमच्या चोरीची धोरणं दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढे जायला हरकत नाही. आज शांततेची गरज आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने पुढची निवडणूक ही केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळली जाईल असं वाटतं आणि पवार विरुद्ध पुन्हा केंद्र भाजपचं केंद्रीय नेतृत्व अशीच निवडणूक होईल का? सगळी सूत्र ही दिल्लीवर प्रधानमंत्री त्याच्यामध्ये आजच्या देशात हिंद महाराष्ट्रात त्यांचे किती 18 सभा झाले नाही 17-18 काहीची सभा झाल्या. त्याच्यात तरी केलाय की 18 का 19 ठिकाणी गेले. त्यातली 4 जागा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला यश आले. त्याला आमची इच्छा आहे की या निवडणुकीत सुद्धा त्यांनी जास्त यावं महाराष्ट्राला आणि मराठी जनता त्याचा योग्य विचार करेल. त्यांचे काय असेल तरी पण सत्ताधारी सावरून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची आणि ती करते. त्यांना गृहमंत्र्यांचा पाठिंबा हा आणखी निवृत्त पडत असेल तर त्याचा विचार त्यांनी त्यांच्या हिताने केला तर त्याच्यात काही वावगं नाही. तो तक्रार करायचा आम्हाला काही कारण नाही. पोरांनी खूप विकास केलेला आहे. शनिवारावर ते बारामतीमध्ये असतात, खूप काम करतात. आम्ही पण जवळ पाहिलं ते बारामतीच्या जनतेने बारामती आहे ही होती एकटी म्हणजे लोक त्यांच्याशी तुमचा दादा कसा वर्षाचा आहे हे लोक विसरत नसतात. त्याच्यामध्ये या निवडणुकीत मी फॉर्म भरायला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो.
त्या लोकांनी ठेवलं, मी ठेवलं. आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे की नावाने होत. आता तसं होत नाही. आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं जातं. तेव्हा मला कळतं की हा कोणत्या तुम्ही कायम ठेवला. ही साधी गोष्ट सांगते. एक उदाहरण द्यायचं. मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसले. चिठ्ठी आली. काय ते असेल ते काम व्हायचं. गावाकडे जाऊन गावाला सांगितलं, साहेबांनी मला सुमन म्हणून हाक मारली. तिचं काम हो न हो. आपला सहकारी नेता यशस्वी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नसते. ती सोफिया लोक आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्त तिथे दिली. आणि त्याचं कारण हा जायला राज ठाकरेंनी आज पोस्ट केली आषाढी एकादशी निमित्त. त्यांनी म्हटलंय की राज्यात काही वर्षांपासून मागील काही वर्षांपासून जातीय तेढ निर्माण झाली, वाद निर्माण. तुमचं नाव घेतलं नाही बोलतात. त्यांचं वैशिष्ट्यच आहे. ते 8 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी ते कधी जागे झाले त्याच्यावर साधारणतः ज्याच्यात चिफणी केली वाचक देतात अशांच्यावर ते चिफणी करतात. लोकसभेच्या वेळेस घराचे घरात त्याचे काय निवडणूक येते ना ते घर कायम असतं. सर, आताच्या लोकसभेमध्ये जसं आत्ताच्या पिढीच्या काका संघर्ष दिसणार का? म्हणजे अजित पवार आणि युगेंद्र पवार. आणि असं जर झालंच तरी सुद्धा सगळ्यांचा बघण्याचा अजून एक दृष्टिकोन असा असतो की एकाच घरामध्ये आता सध्या 2 राज्यसभा सदस्य, 1 लोकसभा सदस्य, 1 उपमुख्यमंत्री. उमेदवार दिला मग हट्ट करतात उद्धव ठाकरे. असे खरं असो सगळं कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता आपला पक्ष, आपला सहकारी यांच्या हिताच्या दखलकीसाठी आगळी भूमिका घेतात. घेतात ते डायजेस्ट करायचं असतं. शेवटी तुम्ही तर काही गोष्टी डायजेस्ट करायच्या असतात आणि त्याच्यात फार हे होत नाही. अजिबात नाही. नाही आमची मतं आम्ही सांगितली. आणि ठाकरेंनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला आमचा उमेदवार द्या. तुमची काँग्रेसला
13 खासदार आले काँग्रेसचे, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आमदार फुटले 7. वास्तू दोन तुम्ही काही त्याच्या खोलात गेले नाही, त्यांची सीट तर निवडून आली. RSSचा एक मासिक आहे म्हणून त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की अजित पवार महायुती बरोबर आल्यामुळे आता भाजप नाराज झालेला आहे. अजित पवारांनी महायुतीत येणं कितपत योग्य वाटतं? असं आहे की तो महायुतीच्या लोकांचा प्रश्न आहे. ते इंडियन एक्सप्रेसमध्ये एक बातमी असते, म्हणजे फ्रंट पेजला एक बातमी आहे की विवेक नावाचं ती बातमी दिलेली आहे. आणि विवेक याच्या वतीनं कोणती विचारधारा आहे तिचा शोध घ्यावा लागेल. ते ज्या अर्थी म्हणतात याचा अर्थ त्यांच्या विचाराचे जे घटक आहेत त्यांच्यात अस्वस्थता आहे असे स्पष्ट होते. यापेक्षा वेगळे काही नाही. सामाजिक आणि राजकीय जी अस्थिरता आहे ते किती काळ राहील आणि तुम्ही त्याच्याकडे कसं बघता असं नाही, मला असं वाटतं उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा जो विचार करतोय तो काही कार्यक्रम घेऊन जाणार असतो. तो कार्यक्रम घेताना लिमिटेड टू द पॉइंट आणि लोकांच्या दृष्टीने त्यांना आवडेल असे काही ठराविक मुद्दे घेऊन लोकांच्या समोर करावी आणि लोकांच्या बद्दल आक्रमकपणे आपली भूमिका मांडावी हे सूत्र घेऊन आम्ही निवडणुकीत जातो. आणि असं वाटतं सध्या मी जे महाराष्ट्रात फिरतोय की लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल जर आम्हाला तिघांच्या दृष्टीनं तर आम्ही 5 वर्ष सरकार उत्तम चालवणारं महाराष्ट्राच्या जनतेला दाखवू. त्याच्यात नेतृत्वाचा प्रश्न येणार नाही. मी स्वतः कुठल्याही पदाची अपेक्षा मला करायची इच्छा नाही. खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. चांगलं राज्य चाललं पाहिजे आणि लोकांच्या विश्वासाला पात्र ठरलं पाहिजे. तेवढे एकूण सूत्र आम्ही तिघेही घेऊन जाणार. असं म्हटलं की घर हे घर असतं. अजित पवार गेल्यानंतर त्यांचा तुमच्याशी डायलॉग होतो का हा पहिला प्रश्न. आणि दुसरी गोष्ट ते जर परत आले, मी आता घर म्हटले ते केवळ कुटुंबाच्या उद्देश उद्या परत आले तर तुमच्याकडे त्यांना जागा असेल? नाही घर काही सांगितलं नाही. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षाचा हा माझी संघर्षाच्या काळामध्ये मजबूतीनं उभी राहिली त्यांना पहिल्यांदा विचार झाली तर हल्ली मी कुठल्याही गावी गेलो ते 2-3 तास येणाऱ्यांच्या स्वागत नाही पण ऐकून नेहमी सुरू द्यावं लागतं. महाराष्ट्रात सध्या ते IAS ऑफिसर खेडेकर आणि अग्रवाल ऍक्सिडेंट केस झाली त्यात सगळ्याच प्रशासकीय यंत्रणा भ्रष्ट. डॉक्टर भ्रष्ट झाले दिसतात, RTO झाले, पोलीस झाले, कलेक्टर झाले. तर हे प्रशासनात हा जो डिसायड केला त्यात महाराष्ट्रातील पुण्याची खूपच नॅशनल लेवलला बदनामी होते. तर नेमकं प्रशासनावर असं होतं की सगळ्याच
प्रशासनामध्ये. एक, त्यावेळी त्याला म्हणायचे लॉंगलेज स्टेट. महाराष्ट्र असताना लॉंगलेज दॅट इन्क्लूड्स पार्ट ऑफ द गुजरात असतो. त्याच्यानंतर तामिळनाडू, ते तामिळनाडू नव्हतं, मद्रास स्टेट होतं. आणि तिसरं स्टेट होतं बिहार. या देशात तुम्ही जर बघितले तर ती प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधले वरिष्ठ अधिकारी असो, कॅबिनेट सेक्रेटरी असो, अनेक बिहारमधलं उत्तम अधिकारी असायचे. हे 10 अनेक नावं सांगतात. या 3 राज्यांची प्रशासकीय यंत्रणा ही एक्सेप्शनल चालली होती. आणि ती महाराष्ट्राचा जर विचार केला तर संयुक्त महाराष्ट्र झाल्याच्या नंतर 2 भाग झाले. पण 2 भाग झाले तर जे पहिले मुख्यमंत्री जे होते यशवंतराव चव्हाण, त्यांनी प्रशासनाची एक दिशा दाखवली. आणि ती दिशा अनेक वर्ष जाणीवपूर्वक सांभाळली. त्याच्यात वसंतराव नाईक असतील, अनेकांची नावं घेतायची, त्या सगळ्यांनी ते जतन केलं. मी सांगणं योग्य नाही, पण आम्हाला लोकांच्या पर्यंत आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी अतिशय सुसंवाद होता. आणि कधीही आज जे ऐकायला मिळतो ते कधी ऐकायला मिळत नव्हतं. दुर्दैवानं या सगळ्या यंत्रणेकडे वळत असताना मी म्हणेल तसे निर्णय घेण्याची प्रवृत्ती ही वाढ. मध्ये जो कलिकेचा तो 2 मंत्रिमंडळाचे कलिक, त्याहीपेक्षा प्रशासनाचे IAS IPS हे कलिक यांचे पाहिजे तो जायला खाली दिसत नाही. डायरेक्शन दिसतात. डायरेक्शन द्यायचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये, नाहीच नाही. पण एखाद्या विषयाच्या संबंधी अधिकाऱ्यांचंही काही मत आहे ते जाणून घेण्याची तयारी ही हल्ली दिसत नाही. किंवा कुणी आपलं मत व्यक्त करायला पुढे आला तर डायरेक्ट कुणी बोलू. कर्नाटक सरकारने एक निर्णय घेतलाय की स्थानिकांना खाजगी म्हणजे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि एक आज काहीतरी लाडका. नाही, कर्नाटक सरकारचा निकाल कोर्टात टिकणार नाही, तो काही टिकणार नाही. आता हे लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण या बजेटमध्ये बघितल्या. असे येऊन गेले, जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांनाही 6 वेळेला बजेट मांडायची संधी मिळाली. त्या 6-7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही. चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे. हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्याच मतदारांच्या मताचा आहे. आणि म्हणून मतदारांनी मतं व्यवस्थित दिली तर बहीण भाऊ सगळ्यांची आठवण होते. आता एकच आहे की त्याच्यातली मला काळजी एकच आहे की महाराष्ट्राची एकंदर स्थिती काय आहे. आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या संदर्भात एक काळ असा होता की महाराष्ट्र देशातल्या पहिल्या 2-3 राज्यात होता. परवा नियोजन मंडळाने ही यादी प्रसिद्ध केली, त्याच्यात महाराष्ट्राचा नंबर 11 आहे. आपण 11वर जाऊन पोहोचलो. हे चिंता करण्यासारखे चित्र आहे. आता त्याच्यामध्ये फायनान्शियल काय पोझिशन आहे. अंदाजे 7,80,000 कोटीचं कर्ज आज महाराष्ट्राच्या डोक्यावर आहे. आणि या वर्षाचं आत्ताचं कर्ज त्याच्यात 1,10,000 वेगळं आहे. तूट जी आहे महसुली ती काहीतरी 20,000 कोटीच्या पेक्षा अधिक आहे. आणि आता
बजेट आपण बांधतो आणि बजेट बांधल्याच्या नंतर समजा जनरली आपल्याकडे बजेट फेब्रुवारी मार्चमध्ये बांधतात आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पुरवणी मागण्या म्हणतात सबसिडीची जेव्हा यावेळी बजेट बांधलं त्या आठवड्यामध्ये पुरवणी मागण्या बांधल्या. पुरवणी मागण्याची रक्कम 94,000 काहीतरी नाही 94,800 ह्या सबसिडीचे जेवण त्याच्यात काहीतरी 400 कोटी बहिणींच्यासाठी आणि बाकीचे जे इतर आहेत वीज मंडळ वगैरे वगैरे या सगळ्याच्यासाठी किंवा शेतीची काही चूक आहे त्या सगळ्याला प्रचंड रक्कम त्या ठिकाणी वाढल्या. याचा अर्थ एकच आहे की हा कालच्या निवडणुकीचा निर्णय लक्षात घेऊन काही तातडीने पावले आणि फायनान्शियली हे महाराष्ट्र एकेकाळचं शक्तिशाली समृद्ध राज्य हा जो लौकिक होता त्याच्यासंबंधी लोकांना किंवा जाणकारांना फेरविचार करावा लागेल असं चित्र आज त्या ठिकाणी दिसतं. दरडोई उत्पन्नामध्ये 11 पोचणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं मला योग्य वाटत नाही. त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. कुणी राज्यकर्ते असो आपल्याला शेवटी राज्य आर्थिकदृष्ट्या सावरलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी जरांगेंना पाठिंबा दिला होता, त्यांची भेटी घेतली होती. आता ओबीसी आंदोलनात त्यांनी पाठिंबा दिला आहे आणि ओबीसी साठी ते मोर्चा किंवा मार्च काढणार आहेत. हा एक प्रश्न. आणि दुसरा, महाविकास आघाडीला रोखण्यासाठी किंवा मतांमध्ये फूट पाडण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न होईल का विधानसभा निवडणूक? मला काय वाटत नाही तिसऱ्या आघाडीच्या वेगळी. प्रकाश आंबेडकर आम्ही त्यांना बरोबर घ्यायचा प्रयत्न केला, आम्ही नाही यशस्वी झालो. त्यांची भूमिका घेऊन घे. कोर्टाच्या निर्णयाबद्दल आता आपल्याला 2 आठवड्यात समोरच्यांना ॲफिडेव्हिट करायला सांगितलं. आपला यश काय वाटतं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत आता जो काल कोर्टात? नाही, काल कोर्टात तारीख होती, मी काही केलं नाही, सोफिया गेली होती आणि कोर्टाने असं सांगितलं की त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की तुमचं म्हणणं मांडा आमच्या गोष्टीच्या संदर्भात. ते म्हणणं मांडलं गेलं होतं. कोर्टाने काल सांगितलं की इतक्या दिवसात तुम्हाला मांडावंच लागेल. मग आता तिने होऊन सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात जो आता प्रश्न झाला संभाजी महाराज आणि शाहू महाराज विशाळगडावर जो एक अतिक्रमणाचा धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होतोय का विधानसभा विशाळगडावर अतिक्रमण? कारण कसं की अतिक्रमणाच्या संबंधीची तक्रार असेल तर त्यातनं मार्ग काढावा. पण विशाळगडाचं पायथ्याशी एक गाव जिथे अल्पसंख्याक लोकांची संख्या ते या सगळ्या प्रकरणात नसताना त्यांच्यावर हल्ला होणं ही काही गोष्ट. मी छत्रपती शाहूराजांशी सकाळी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की जो हल्ला झाला खालच्या लोकांचा विशाळगडावर नाही त्याच्या खाली असलेल्या गावात तो आक्षेप नाही, ते काही योग्य नव्हतं. ते स्वतःच्या गावात गेले, लोकांची समजूत करतात. आजही त्या ठिकाणी ते जाणार होते आणि ह्या गोष्टी काही चांगल्या नाही. सर, हे सगळं मनोहर भिडेच्या कार्यकर्त्यांनी केले असे एक तिकडनं रिपोर्टिंग मिळतंय. सातत्याने भिडेगुरुजी वादात सापडतात. शासन त्यांना असे माझ्या वाचण्यात असं आलं काही पुणेकर गेले होते. आता पुणेकर कोणी मला माहिती नाही. तुम्ही आज छापलंय, चौकशी करणार आहे कोण पुणे. साहेब, जून अखेरपर्यंत म्हणजे 1 जानेवारी ते जून अखेरपर्यंत पश्चिम विदर्भामध्ये 546 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2004-5 पासून आपण हे सगळे प्रयत्न राष्ट्रीय म्हणजे केंद्रापासून तर राज्यात सुरू झाले. मग वेगवेगळे पॅकेजेस असू द्यात, कर्जमुक्ती असू द्यात किंवा काय किसान सन्मान योजना, अजूनपर्यंत आपण या प्रश्नाचं काय सोक्ष लागेल किंवा कायमस्वरूपी उत्तर मिळेल असं का होत नाहीये? हे कुणाचं फेल्युअर आहे काय? प्रश्न असा आहे की उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत देणं
आणि त्याला लागलेल्या गोष्टींची उपलब्धता जास्त किमतीत देणे या दोन गोष्टीची अत्यंत गरज आहे. गव्हर्नमेंट सिरियस असलं ते प्रश्न कमी. मी शेतीमंत्री असताना पहिल्या आठवड्यामध्ये बातमी आली. त्या बातमीमध्ये आत्महत्याचा विषय आला आणि तो कळल्याच्या नंतर मनोहर सिंगाला जाऊन मी तातडीने सांगितलं की याच्यात सिरियसली लक्ष घातलं पाहिजे. आपण दोघांनी जाऊन माहिती घेऊया. आम्ही दोघेही याचपणा आलो. इश्यू समजून घेतला. कर्जबाजारीपणा हा विषय लक्षात आला. परत गेल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत 78,000 कोटीचं कर्ज त्यांच्या डोक्यावरचं माफ केलं. उत्पादन वाढलं आणि अनेक गोष्टी झाल्या. अलीकडच्या काळामध्ये या राज्यानं अशा प्रश्नांच्याबद्दल जे गांभीर्याने बघायला हवं की न बघितल्याच्यामुळं आज दुर्दैवानं पुन्हा या गोष्टी ऐकायला मिळतात. पण मी तर राष्ट्र आणणार नाही. मी या ठिकाणी काही झालं तर बळीराजाचे प्रश्न सोडवता कशी येईल यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या भूमिकेला आम्हा लोकांचं सहकार्य राहील. शेवटचा आपने जो काम किया है महिला जोड़न जो कहते हैं या वुमेन्स एम्पावरमेंट के लिए वो जग जाहिर है. महाराष्ट्र को पहली महिला मुख्यमंत्री होने के लिए कहाँ पे कमी रह रही है या कोई महिला आपको लगता है कि क्या ऐसा होना चाहिए कि महिला ऊपर आए और महाराष्ट्र को पहली महिला मुख्यमंत्री भी मिले, या आपको ऐसा लगता है कि हाल ही में जो नेता है उनमें से कोई एलिजिबल है जो इस पोस्ट को ले सके? एलिजिबल बहुत कुछ हो सकते हैं मगर मेजॉरिटी चाहिए, पार्टी की लाइन चाहिए. ये कोई डिसीजन कोई इंडिविजुअल कर नहीं सकता. आपल्याशी चर्चा केल्यानंतर आणि आपण इथे आलात आणि आपण बरीच मतं इथे मांडली आणि बऱ्याच गोष्टी सांगितल्या. याच्यावरनं आता विधानसभेचे वेध लागलेले आहेत आणि त्याची उत्सुकता प्रचंड ताणली गेलेली आहे आणि विधानसभे